नमस्कार माझ्या सगळ्या मैत्रिणींना, सगळ्यांचं खूप सारं स्वागत आहे आपल्या एका छोट्याशा व्हिडिओमध्ये मैत्रिणींनो. तर आमच्या इकडचं वातावरण आजला बघू शकताय, खूप छान छान असा पाऊस येतोय मैत्रिणींनो. कारण 1 तास झालाय पाऊस यायला चालू झालाय. याआधी अगदी थोडीशी बुरबुर येत होती, पण आता बघा जोरजोर आता पावसाच्या सरी यायला लागल्या. ती भारी वाटतंय असं पावसाचं वातावरण असल्या मैत्रिणींनो. तर खूप छान असा पाऊस पडतोय आणि पावसाची खरंच गरजच होती. कारण 2-4 दिवस झाले ते अगदी पाऊस उघडला होता, फक्त वातावरण व्हायचं, पण अगदी अंगालाही न लागण अशी बुरबुर यायची मैत्रिणींनो. पण आज आलेला आहे छान पाऊस आणि झालं असं की आम्हाला तर खूप छान झालेलं आहे मैत्रिणींनो. आणि माझ्या सगळ्या शेतकरी वर्गाला खूप छान झालं असणार आहे, कारण सगळ्यांना आपल्या पिकासाठी पावसाची गरज होतीच आहे. तर आम्ही जे काय आमचं खालचं शेत आहे तिकडे केलेले आहे आपण सोयाबीन, आणि त्या सोयाबीनला मैत्रिणींनो आज दुपारी टाकलेलं आहे खत. आणि ते खत टाकल्यावर पावसाची गरज होतीच आहे, आणि खरंच पाऊस आला तर आपल्या सोयाबीनसाठी खूप छान झालेलं आहे. आणि आम्ही देखील आतुरतेने पावसाची वाट पाहत होतो, आणि पाऊस आला तर खरंच खूप भारी भारी वाटतंय मैत्रिणींनो. तर दुपारच्या आधी मैत्रिणी सकाळी सकाळी अगदी पटापट आपलं काम आवरून मी गेले होते आमच्या गावामध्ये. तर गावात कशासाठी गेले होते तर सगळ्यांनाच माहीत आहे की लाडकी बहीण योजनेचं सगळीकडे खूप आपल्या महाराष्ट्रामध्ये कामकाज चाललेलं आहे. सगळ्या महिला भगिनी, माझ्या माता भगिनी यांचं खूप जोरात काम चाललेलं आहे. फॉर्म भरून द्यायचं, तर ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे. आणि असं ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरल्यावरती मैत्रिणींनो परत जे काही कागदपत्र असतात ते ऑफलाईन देखील आपल्या अंगणवाडीच्या जे सेविका असतात तर त्यांच्याकडे जमा करायचं असते. तर त्यासाठीच गेलो होतो, कारण आमचं ऑनलाईन भरून झालं आणि ते भरून झालं ऑफलाईन आम्ही ते सबमिट करण्यासाठी आपल्या अंगणवाडीच्या बायकांकडे गेलेलो आणि आपल्या बचत गटाच्या ऑफिसमध्ये पण गेलेलो. कारण मी कालच मैत्रिणींनो मेसेज टाकला होता की आपलं म्हणजे ज्यांना कोणाला गरज असेल की ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याची, तर आपल्या बचत गटामध्ये ऑफिस चालू असणार आहे आणि काही बायका आम्ही आपल्या अशा बायकांचं फॉर्म भरून देणार आहोत. तर त्यासाठी गेलेलो आणि काही महिला आल्या होत्या, त्यांचे देखील ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्याचं काम आम्ही केलं आणि इथून पुढे देखील करू. तर ज्यांना कोणाला गरज असेल आपल्या गावातील आसपासच्या महिलांनी अगदी आपल्या ऑफिसमध्ये ह्या ग्रामपंचायतमध्ये पण चालू आहे आणि आपल्या महिला बचत गटाच्या ऑफिसमध्ये या आणि असे फॉर्म सगळ्यांनी भरा. कारण आपण म्हणतो ना, जे काही शासनाचे योजना आहेत ना मैत्रिणींनो, तर त्यांचा सगळ्यांनी पुरेपूर फायदा घ्या. या योजनेपासून कुणीही वंचित राहू नका. माझ्या महिला सगळ्यांनी हे फॉर्म वेळेत भरा. म्हणजे अजून टाईम आहे, परंतु कसं आपल्या शेतकरी महिला आहेत मैत्रिणींनो, त्यांचं चालतं, कारण शेतामध्ये खूप सारं काम असतं. आज भरू उद्या भरू, आज भरू उद्या भरू असं चालतं आणि खूप टाळाटाळ होती. परंतु या योजनेचा सगळ्यांनी लाभ घ्या आणि लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. एकदा की पाऊस झाला का मैत्रिणी बघा किती छान आपल्या फुलावरती पाणी साचले. आपले सगळे फुलं झाडं सगळे रंगरूप वेगळाच बदलवतात. असं छान छान वातावरण झालेलं आहे. आणि इकडं आमचं पावसामध्ये काय करत आहे मैत्रिणी, हनी बनी बघू शकताय. तर खूप लांबपर्यंत फिरायचं काम चाललंय. पाऊस पाणी देखील बघत नाही, किती हाकललं कडं तर ते काही येतच नाही येत. तर हे बघा आपले हनी बनी कसे फिरतात ते बघा. तर पशुपक्ष्यांना देखील मैत्रिणी खूप सारं आनंद वाटतं, या पावसात भिजावं असं वाटतंय. आणि मी देखील आपल्या ह्या छान अशी बुरबुरीचा आनंद घेत आहे पावसामध्ये. ते बघा असं आपल्या अंगणामध्ये पाणी पाऊस साठलेला आहे. तर असं आमच्या इकडचं आज वातावरण आहे मैत्रिणी. खूप छान असं सगळीकडं पाऊस पडून गेल्यावरती अगदी आपली जमीन ही शांत होते आणि सगळीकडं भारी आपल्या मातीचा सुगंध दरवळत आहे आणि खूप भारी वाटते मैत्रिणी. तर मैत्रिणी हे बघा कितीही पाऊस असो पाणी असो, आपल्या गायांना काही खाणं पिणं केल्याशिवाय जमत नाहीये. तर पावसाचं देखील त्यांना कुटी केलेली आहे आणि आता हे बघा कुटी करून घातली आहे आणि छानपैकी चाललेलं आहे त्यांचं निवांत खायचं काम. तर आता संध्याकाळचीच वेळ आहे आमच्याकडं मैत्रिणी, 6 वाजले ते. आता आपल्याला गाया गुरं धुवायचे आहे, ते दूध काढायचं आहे.
तर आता मग आमचं दूध काढायचं काम चालू होणार आहे. आणि इकडं आपलं छोटं किती कसं बसलंय मस्तपैकी पिल्लू. काय छान छान बसलं, इतकं मस्ती करते ना, उड्या मारते. काय चाललंय पिल्लू? हा का करते ग? इकडं आपली गाय धुवून झालेली आहे. बघा आपल्या छोट्याशा पिल्लाला चाललेलं आहे दूध पाजायचं काम. तर आयडिया केलेली बाटली दूध भरून पाजायचं काम चाललंय. कारण गाई जे काही दूध देते मैत्रीण ते तिच्या बाळासाठी देते आधी, आणि मग जे काय उरण ते आपल्यासाठी. बघा ह्या बाटलीमध्ये आता एक बाटली पाजून झाली आहे. आता आपण दुसरी बाटली भरून घेणार आहे. घेते माप वाटायचं त्याच्यात. तर मैत्रिणीनं सगळं आपलं बाहेरचं काम आवरलं. आणि बाहेरचं काम आवरल्यानंतर मी आलेले आहे आता आपल्या किचनमध्ये. तर किचनमध्ये मी काय करू राहिले हे बघा मैत्रिणीनं. तर दूध तापाया ठेवलेलं आहे आणि छान छानपैकी आपल्याला आपल्या गाईच्या ताज्या दुधाचा मस्तपैकी चहा बनवायचा आहे. आता मी एकदम स्पेशल चहा बनवणार आहे मैत्रिणीनं. तर दूध तापाया ठेवलेलं आहे हे बघा. आणि दुधामध्ये टाकून घेणारे आपली चहापत्ती आणि साखर. तर स्पेशल चहा बनवायचा आहे मैत्रिणीनं. तर हे दूध काय मी अगदी निरं तापाय ठेवलं नाही, त्याच्यामध्ये थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे. आणि त्यानंतर आपलं चहापत्ती आणि साखर टाकून घेते. तर आपला मस्तपैकी आता चहा बनवणार आहोत आपल्या गाईच्या दुधाचा, मस्तपैकी ताज्या ताज्या दुधाचा. आता बाहेर छानपैकी असा पाऊस पण येतोय आणि अशा वातावरणामध्ये आपण स्पेशल चहाचा घेणार आहोत आनंद मैत्रिणीनं. आपल्या चहाला आलेले आहे उकळी. आता मस्तपैकी थोडासा उकळून देणार आहे आणि मग आपण चहा घेणार आहोत. हे बघ तर या सगळ्यांनी आमच्याकडे अशा पावसाच्या वातावरणामध्ये मस्तपैकी स्पेशल चहा प्यायला झालेला आहे आपला इथे मस्तपैकी गरमागरम चहा. तर या मैत्रिणी सगळ्यांनी चहा प्यायला. तर बाय सगळ्यांना. आता भेटूया अशाच नवीन नवीन व्हिडिओ सोबत.